सॉफ्ट व एकदम स्पॉन्जी रसगुल्ला खाण्यास सगळ्यांनाच मजा येते. हा राजभोग स्टफ करून केलेला आहे आणि मी आज त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. पण त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण पहिले चाचणी बनवून घेऊया. व आता इथे मी काही केशरचे धागे गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे, म्हणजे त्याला कलर पण येईल व फ्लेवर पण येईल. इथे चाचणी करण्यासाठी आपल्याला इथे 1 कप साखर घ्यायची आहे व 2 कप पाणी घ्यायचं आहे. साखर विरघळून घेऊ. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला साखर विरघळून घ्यायचं आहे. इथे मी थोडेसंच घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे आधीची जी चाचणी होती ती पण मी याची जिलेबीची चाचणी जी आहे ती यामध्ये मी टाकून घेणार आहे. ही आधीची जी चाचणी आहे ती टाकून घेतलेली आहे. बघा, आता आपल्याला एकदम छान हाय फ्लेमवरच ही उकळून घ्यायची आहे. अजिबात घट्ट करायची नाहीये. एक उकळी येईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्धा. त्याने काय होईल की आपल्या चाचणीमध्ये साखरेचे पुन्हा कण तयार होणार नाही. बघा, इथे मी आता छान मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे व कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे आहे. त्यानंतर आपण जे केशरचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याने फ्लेवर पण येईल व कलर पण येईल. एकदम मस्त चाचणी आपली तयार झालेली आहे बघा. आणि लिंबूचा रस पण पिळल्याने आपली साखर पुन्हा तयार होणार नाही. आता ही चाचणी आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे. गार झाली की फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, कारण आपल्याला पुन्हा राजभोग याच्यामध्ये टाकायचे आहे. आता इथे मी 2 लिटर दूध घेतलं आहे. दूध हे मी गाईचं घेतलेलं आहे, म्हशीचं घ्यायचं नाहीये, फक्त गाईचंच घ्यायचं आहे. ते गरम होतंय तोपर्यंत आपल्याला त्याचं पनीर तयार करण्यासाठी आपल्याला इथे मी 4 चमचे टेबलस्पून मी इथे पाणी घेतलं आहे व 4 टेबलस्पून मी इथे व्हिनेगर घेतलेलं आहे. आपल्याला हे पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आहे. बघा, आता इथे मी डायल्यूट करून घेतलेलं आहे व एका ठिकाणी मी इथे एक बाउल घेतलेला आहे व त्यामध्ये चाळणी घेतली आहे व एक कॉटनचा कपडा आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं पनीर तयार झालं की आपल्याला यामध्ये ते गाळून घ्यायचं आहे. बघा, इथे आता दुधाला एकदम छान मस्त अशी हाय फ्लेमवरच उकळी आणू द्यायची आहे. बघा, छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आलेली बघा. आता उकळी आल्यानंतर मग आपल्याला मात्र गॅस बंद करून घ्यायचा आहे व 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे थोडंसं गार करून घ्यायचं आहे. पण आपल्याला तरी सुद्धा कंटिन्यू हलवत राहायचं आहे. अगदी थोडंसं गार करून घ्यायचं आहे. एकदम लगेच आपल्याला ते व्हिनेगरचं पाणी टाकायचं नाहीये बघा. आणि व्हिनेगर पण हे पाण्यामध्ये डायल्यूट करूनच टाकायचं आहे, म्हणजे काय होईल की आपल्या दुधाला एकदम असा झटका बसणार नाही बघा. असं आणि थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं आणि मग कंटिन्यू हलवत राहायचं आहे. असं केल्याने हळूहळू आपले हे दूध फाटेल बघा. हळूहळू आपल्याला हे बघा, आता किती छान मस्त दूध फाटलेलं आहे. पाणी एकाकडे झालेलं आहे व पनीर एकाकडे झालेलं आहे बघा. एकदम हिरवं हिरवं पाणी असं आपल्याला एकाकडे झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बस, मग आता आपल्याला मात्र हे लगेचच आपण जे तयार करून ठेवलेलं आहे तो बाउल, त्या चाळणीमध्ये आपल्याला लगेच हे गाळून घ्यायचं आहे बघा. पाणी एका ठिकाणी आणि पनीर एका ठिकाणी झालेलं आहे. आता इथे जे आपल्याला कॉटनच्या फडक्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा. असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि यातलं सगळं हे पाणी जे आहे हे काढून घ्यायचं आहे. आता हे गरम आहे तोपर्यंत बघा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे सगळं पाणी आपल्याला. आणि पुन्हा आता हे सगळं पाणी काढून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हे गार पाण्याने व्यवस्थित असं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, कारण आपण इथे व्हिनेगर वापरलेलं आहे तर त्याचा वास पण लागलेला असतो, तर तो पण निघून जाईल आणि पनीर पण अगदी स्वच्छ होईल एकदम गार पाण्याने. एकदम अशा प्रकारे आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हे सगळं स्वच्छ करायचं आणि नंतर मग यामधलं सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे बघा. आता हे सगळं पाणी मी काढून घेत आहे. टोटली पाणी सगळं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अगदी शेवटपर्यंत जेव्हा अगदी पाणी थेंब 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 गळेल त्यावेळेस समजायचं
की हे पाणी सगळं निघून गेलेलं आहे. एकदा पुन्हा आपण हाताने व्यवस्थित पनीर असं हलवून घ्यायचं आहे आणि मग नंतर पाणी काढून घ्यायचं आहे. बघा आता इथे सगळं पाणी निघून गेलेलं आहे. इथे मी एका परातीमध्ये सगळं पनीर काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त असं पनीर आपलं तयार झालेलं आहे. बघा किती छान असं पनीर तयार झालेलं आहे. हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पनीर जे आहे आपल्या हाताने आपल्याला पूर्ण असं स्मॅश करत राहायचं आहे 2 ते 3 वेळेस. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही क्रम्बल असतील, काही कण राहिलेले असतील ते सुद्धा एकजीव व्हायला पाहिजे. एकदम जसं आपण कणिक जशी भिजवतो तसं आपला हा डो तयार झाला पाहिजे. आणि आपल्या तळ हातात जो आहे त्या तळ हाताने आपल्याला हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी कण आणि कण स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला 2-3 वेळेस करायची आहे. एकदम छान आपलं मस्तपैकी असं हे डो तयार व्हायला पाहिजे. बघा आता हे सगळं मी अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित करून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील असंच करून घ्यायचं आहे. बघा आता इथे छान मस्त असा डो तयार झालेला आहे आणि परात पण एकदम आपली अशी क्लीन झालेली आहे. तर आपण बघायचं एखादा छोटासा गोळा घेऊन हातावर रोल करून बघायचं. त्याला एक देखील क्रॅक आला नाही पाहिजे. आणि समजा जर वाटलं की क्रॅक येतोय तर पुन्हा आपल्याला पनीर हे सगळं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. बघा आता एक पण क्रॅक नाही, म्हणजे एकदम छान असं आपलं हे पनीर मस्त मथून झालेलं आहे. आता याच्यावर आपल्याला एक पुन्हा फडकं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला आता पनीरचे गोळे शिजवण्यासाठी आपल्याला इथे 1.5 कप मी साखर घेत आहे व त्यामध्ये मी 7 कप पाणी घालून घेत आहे. आणि एकदम पातळ आपल्याला हे चाचणी करून घ्यायची आहे. कारण आपल्याला आता याच्यामध्ये राजभोग हे टाकून शिजवून घ्यायचे आहे. बघा आता ही चाचणी तयार होत आहे, आपली उकळत आहे. तोपर्यंत आपल्याला आधी राजभोग मध्ये आपल्याला जे स्टफिंग टाकायचं आहे ते आपण तयार करायचं आहे. आता जे आपण मगाशी हे जे पनीर केलेलं होतं त्यामधला आपल्याला थोडासा गोळा बाजूला घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही एक तर खडीसाखरचे बारीक तुकडे आहे ते पण टाकू शकता. पण इथे मी साखर घेतलेली आहे 2 चमचे. त्यानंतर मी वेलची पूड टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे काही पिस्त्याचे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत. ते भरपूर प्रमाणात टाकायचे आहे कारण आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे. आणि इथे मग मी आपण केशरचं जे पाणी तयार करून घेतलेलं आहे बघा इथे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथे जास्त माझ्या इथे कलर आलेला नाहीये, पण तुम्हाला अजून जर कलर हवा असेल तर तुम्ही थोडासा कलर देखील यामध्ये टाकू शकता. आणि आता हे चमच्याने एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व आपले पनीरचे जेवढे गोळे होतील तेवढेच गोळे आपल्याला हे स्टफिंगचे करायचे आहे. बघा अशा प्रकारे हे मी गोळे तयार करून घेत आहे. माझे ह्या पनीरचे माझे एकूण 12 बॉल्स तयार झालेले आहे. बघा आता हे प्रत्येक स्टफिंग आपल्याला त्या बॉलमध्ये टाकून घ्यायचं आहे. जसं आपण मोदकाचं सारण भरतो तसंच, फक्त इथे रोल बनवायचा आहे. बघा आता इथे मी 12 बॉल तयार करून घेत आहे. आणि इथे मस्त असं हातावर प्रेस करून आपल्याला इथे एक छान अशी पुरीसारखं करून फ्लॅट करून घ्यायचं आहे. व त्यामध्ये आपल्याला मोदकासारखं हे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बॉल व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे. फक्त लक्षात घ्यायचं आहे की ते आपलं जे स्टफिंग आपण टाकलेलं आहे ते बाहेर येता कामा नये. बघा एकदम छान असा रोल पण तयार झालेला आहे आणि त्यामध्ये एक देखील क्रॅक गेलेला नाही. ते एकदम छान व्यवस्थित सांगितलेलं आहे, टिप्स सहित सांगितलेलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि गाईचंच दूध वापरा, कारण म्हशीच्या दुधाने त्याचं जे पनीर आहे ते व्यवस्थित होत नाही रसगुल्ल्यासाठी. त्यामुळे गाईचंच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. बघा आता अशा प्रकारे मी दुसरा देखील तुम्हाला स्टफिंग यामध्ये भरून दाखवत आहे. बघा हे अशा प्रकारे आपल्याला हे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. छान असं मस्त मऊसूत आपलं पनीर तयार झालेलं आहे. बघा अशा प्रकारे आपण हे सगळं करून घ्यायचं आहे. आता हे इथे आपलं साखरेचं पाणी जे आहे ते उकळलेलं आहे. मी याच्यात छोटासा बॉल जो आहे तो टाकून बघितलेला आहे, पण तो देखील एकदम छान झालेला. आणि एकामागे एक असे टाकत राहायचे आहे, एकदम नाही टाकायचे. बघा आणि हे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच
ओपनमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरतून झाकण लावून आपल्याला हे 15 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. एकदम छान असे मस्त झालेले आहे. त्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी बर्फाचे तुकडे घेतलेले आहे आणि एकदम चिल्ड पाणी घेतलेलं आहे. आता 15 मिनिटानंतर आपले हे सगळे जे रसगुल्ले आहे ते तयार झालेले आहे आणि ते आपल्याला अगदी त्या पाण्यासकट आपल्याला हे थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा आणि थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर बघा तुम्ही एकदम त्यामधलं सगळं पाणी निघतं आणि एकदम एकही फुटलेला नाही. एकदम छान आणि डबल पेक्षा जास्त क्वांटिटी त्याची झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी चाचणी तयार केलेली आहे गोड ती यावर टाकून घ्यायची आहे. बघा ती टाकताच क्षणी लगेच पुन्हा आपले बॉल्स पुन्हा जसेच्या तसे तयार होते आणि एकदम सुंदर असे झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. एकदम स्पॉन्जी, एकदम खूपच एकदम सॉफ्ट असे झालेले आहे. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा. बघा मी तुम्हाला एक पुन्हा असं आतलं स्टफिंग दाखवत आहे. बघा इतकं छान झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला नक्की कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.